शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाल्या भाऊसाहेब वागचौरे यांनी जनता दरबाराद्वारे सर्वसामान्य माणसांशी संवाद साधण्यास सुरुवात केली असून त्यांचे प्रश्न जाणून घेतले आहे. प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करणे हेच माझे ध्येय राहणार असून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उत्कर्षासाठी काम करणार असल्याचा निर्धार खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला आहे. नेवासा तालुक्यातील आदर्श गाव सूर्यनगर येथील सरपंच कल्याणराव उभेदळ यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळानं शिर्डी येथे जाऊन नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वागचौरे यांची भेट घेऊन त्यांनी विविध प्रश्नांशी चर्चा केली आहे. यावेळी सरपंच कल्याणराव काळे उभेदळ, माजी उपसरपंच भागचंद पाळळे, खासदार वागचौरे यांचे नेवासा येथील स्वीय सहाय्यक बाळासाहेब सोनवणे यांच्या हस्ते त्यांचा शाल व फुलांची कुंडी देऊन सन्मान करण्यात आला. शिर्डी लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून भाऊसाहेब वागचौरे पुन्हा सर्वसामान्य जनतेनं दिलेली जी संधी आहे त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे असं ते म्हणाले आहे. यावेळी साई अर्पण फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ सरस्वतीताई भाऊसाहेब वागचौरे, युवा सेनाचे रोहित भाऊसाहेब वागचौरे, स्वीय सहाय्यक प्रमोद कुलट, किशोर सोनवणे, मुकुंद शिनगर, मनीष चितळकर, निकुल ढगे, जयराम कदम, सचिन शेलार उपस्थित होते. प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा. महाविकास आघाडीचे घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असेल, उद्धव सेना असेल, संभाजी ब्रिगेड असेल, या सर्व पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मला लोकसभेवर पाठवण्यासाठी जी मदत केली, जे सहकार्य केलं त्याबद्दल, त्याचप्रमाणे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधूंनी मला जे सहकार्य केलं, मदत केली त्याबद्दल मी तमाम सर्वांचे या निमित्तानं हात जोडून अत्यंत नम्र भावाने मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो.